नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। पवारांचा शब्द ना शब्द खरा ठरला, पण मुंढांचा कार्यक्रम घडून आणला। मुंढेंनी अति केलं, आज राजीनामा झाला नसता तर अजित पवार संपले असते। बीडचा बिहार झाल्याचा विषय लावून धरला नसता तर आज मुंढे एक्सपोज झाले नसते। सुरेश दसदरांगे यांनी मीडिया देशमुखांना न्याय देण्यासाठी 80 दिवस लढले। धनंजय मुंडे नैतिकता समजून आधीच राजीनामा दिला असता तर आज शितोडे उडाले नसते। नेमकी घडलं काय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काय काय घडलं, कशा पद्धतीने घडलं, संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि या 8 आरोपींनी काय काय कारनामे केले हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले। उभा महाराष्ट्र हदळलाय, उभा महाराष्ट्र शोक व्यक्त करतोय आणि धनंजय मुंडे अजूनही खुर्चीला चिटकून बसलेत। हे पाहून अनेकांना विशेष वाटलं की वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड होता। हे आधीच सांगितलं गेलं होतं, पण नाही, सरकारला पुरावे हवे होते। वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा डावा हात होता। वाल्मिक कराड सांगेल त्या इशाऱ्याने धनंजय मुंडे चालतात। नक्की धनंजय मुंडे सांगतील त्या इशाऱ्याने वाल्मिक कराड चालतो असे अनेक आरोप झाले होते। मात्र तरीही धनंजय मुंडे म्हटले, थांबा, माझ्या विरोधात पुरावे येऊ द्या। अजित पवार म्हटले, थांबा, अजूनही आमच्या मंत्र्याविरोधात पुरावे हाताशी लागले नाही। आणि फडणवीस म्हटले, थांबा, अजित पवारांना काय ठरवू द्या। अहो, इकडे एका माणसाची क्रूरपणे हत्या झाली होती आणि तुम्ही पुरावे शोधत होतात। नैतिकता समजून धनंजय मुंडेंना राजीनामा देणं त्याच वेळी गरजेचं होतं, असंही बोललं गेलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।